नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मॅट्रिमोनियल साइटवरून लग्नाचा सापळा, मेहुणा निघाला पत्नीचाच पती. लुटेरी दुल्हनने जे काय केलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल. मॅट्रिमोनियल साइटवरून जोडीदार शोधताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करणारी धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे उघडकीस आली आहे. लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून एका वकिलाच्या घरातून सुमारे 25 तोळे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या कटात सहभागी असलेली महिला आणि तिचा कथित भाऊ प्रत्यक्षात आधीपासूनच पती पत्नी असल्यामुळे तपासात स्पष्ट झाला आहे. इंदूरमधील कुडेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वकिलाची ओळख काही महिन्यापूर्वी एका मॅट्रिमोनियल साइटवरून निर्मला सेंगर नावाच्या महिलेशी झाली. काही दिवसांच्या संवादानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होतं. लग्नानंतर काही दिवसांनी एक तरुण त्या वकिलाच्या घरी आला. पत्नीने त्याची ओळख माझा भाऊ शुभम सेंगर अशी करून दिली. घरातील व्यक्ती असल्याने वकिलानेही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो घरात ये जा करू लागला. मात्र काही दिवसांनी अचानक पत्नी आणि तिचा कथित भाऊ दोघेही घरातून गायब झाले. त्याचवेळी घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 25 तोळे सोन्याचे चांदीचे दागिनेही गायब असल्याचं लक्षात आलं. सुरुवातीला हा प्रकार समजून न आल्याने वकिलाने शोधाशोध केली, परंतु दोघांचाही मागमूस लागला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर तपास सुरू झाला. तपासादरम्यान उघडकीस आलेली माहिती आणखीन धक्कादायक होती. ज्याला वकिलाने मेहुणा समजलं तो प्रत्यक्षात निर्मला सेंगरचा पहिला पतीच असल्याचे समोर आले. दोघांचेही 2024 मध्ये लग्न झालं होतं. पोलिसांच्या मते या दोघांनी मॅट्रिमोनियल साइटचा वापर करून बनावट लग्नाचा सापळा रचला आणि आर्थिक फसवणूक करण्याचा कट आखला. ग्रामीण विभागाचे DSP नितीन सिंह यांनी सांगितलं की या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे ऑनलाईन मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर जोडीदार निवडताना पार्श्वभूमी तपासणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि घाईने निर्णय न घेणे किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.